सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक या टॉपिकचं वन शॉट रिव्हिजन लेक्चर. सो आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक या टॉपिकचे फॉर्म्युला शीट बघणार आहोत, आणि ही जी मी पूर्ण PDF आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो लेट स्टार्ट विथ द सेशन गाईज. फर्स्ट, सो हे पॉईंट्स आहेत जे आपण ह्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत या वन शॉट लेक्चरमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सो पहिला पॉईंट आहे गॉस लॉ. पहिला पॉइंट आहे गॉस लॉ. तर फर्स्ट, तर गॉस लॉ म्हणजे काय? समजा हा एक शेप आहे, राईट. तर गॉस लॉ काय स्टेट करतो? तर ह्या शेपसाठी टोटल फ्लक्स हा टोटल फ्लक्स किती असतो? टोटल चार्ज इनसाइड द बॉडी. समजा इथे चार्ज असेल Q1, इथे चार्ज असेल Q2, आणि समजा इथे चार्ज असेल Q3 या बॉडीच्या बाहेर. सो फ्लक्स काय, गॉस लॉ काय स्टेट करतो? तर टोटल फ्लक्स state with this body is given by total charge summation of total charge inside the body upon epsilon naught. हा आहे गॉस लॉ. तर गॉस लॉ काय आहे? समेशन ऑफ चार्ज इनसाइड म्हणजे काय? ह्या बॉडीसाठी फ्लक्स कोणत्या चार्जमुळे जनरेट होणार आहे? फक्त जे चार्ज इनसाइड द बॉडी आहेत, जे चार्ज बॉडीच्या आतमध्ये आहेत, त्याच फक्त चार्जमुळे फ्लक्स जनरेट होणार आहे. तर गॉस लॉ काय स्टेट करतो? गॉस लॉचा फॉर्म्युला काय? फाय इज क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि एक आपला फायचा फॉर्म्युला काय आहे? फाय इज ई बार डॉट डीएस बार. ई बार डॉट डीएस बार. इथे डीएस बार काय आहे? ई तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. डीएस काय आहे? एरिया वेक्टर. समजा ही बॉडी आहे, ह्याचा एरिया वेक्टर काय येणार? ह्या बॉडीला परपेंडिक्युलर त्याचा एरिया वेक्टर असतो. सो फायचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? फाय इज ई बार डॉट डीएस बार म्हणजेच ईडीएस कॉस थिटा. हा झाला गॉस लॉ. नेक्स्ट पॉइंट बघू. नेक्स्ट काय आहेत आता? ऍप्लिकेशन. गॉस लॉचे ऍप्लिकेशन्स आहेत. तर फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे? फर्स्ट ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्पिअर. हा एक स्पिअर आहे, त्याच्यावर चार्ज आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे स्पिअरवर. आपण कन्सिडर करूया. त्या स्पिअरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर ह्या स्पिअरमुळे किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जनरेट होईल, किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होईल, यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर फर्स्ट, तर या स्पिअरचा रेडियस आहे कॅपिटल आर. हा कॅपिटल आर काय आहे? स्पिअरचा रेडियस. तर ह्या स्पिअरमुळे डिस्टन्स आर वरती, या स्पिअरमुळे डिस्टन्स आर वरती किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जनरेट होईल याचा फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. हा आर काय आहे? किती डिस्टन्स वरती पॉइंट ठेवलाय ते डिस्टन्स आहे स्मॉल आर, आणि कॅपिटल आर काय आहे? स्पिअरचा रेडियस. तर काय आला फॉर्म्युला? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. कशासाठी? स्पिअरसाठी, राईट. तर इथं स्मॉल आर होतो. हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे? जेव्हा स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर, राईट. हे डिस्टन्स मोठं आहे ना, स्पिअरची रेडियस किती आहे? कॅपिटल आर. तर हे स्मॉल आर डिस्टन्स मोठा आहे कॅपिटल आर पेक्षा. सो हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे? जेव्हा आर हे मोठा असेल, स्मॉल आर हे मोठा असेल कॅपिटल आर पेक्षा. कॅपिटल आर ही स्पिअरची रेडियस आहे. जेव्हा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर असेल, तेव्हा काय फॉर्म्युला येईल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. पहिले तर सेमच राहील, चार्ज क्यू सेम. डिस्टन्स किती? डिस्टन्स आता आपण एवढंच आर पर्यंतच कव्हर करणार आहे. इथं डिस्टन्स स्मॉल आर पर्यंत होतं, आता डिस्टन्स आर एवढंच आहे. जेव्हा आर इज इक्वल टू आर असेल तेव्हा फॉर्म्युला काय येणार? मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. आणि जर तुम्हाला सांगितलं कॅपिटल आर इज लेस दॅन स्मॉल आर, म्हणजे हा पॉइंट इथं कुठेतरी आत आहे. या रेडियसच्या, स्पिअरची जी रेडियस आहे त्याच्या पण आतमध्ये हा स्मॉल पॉइंट आहे. तर तेव्हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही डायरेक्टली 0 बनते. जेव्हा
जेव्हा हा पॉइंट स्पिअरच्या आतमध्ये जाईल तेव्हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 बनते. सो हे काही टर्म्स आहेत, हे काही फॉर्म्युला आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. राईट. सो फर्स्ट ऍप्लिकेशन झाले. फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड स्पिअर. आता ह्याच्यामध्ये आणि काही व्हेरिएशन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये त्याने इन्क्लूड केले सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. हे झाले क्यूच्या रिस्पेक्टचे फॉर्म्युले. आता जेव्हा सिग्मा दिला असेल, सिग्मा म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? चार्ज पर युनिट एरिया. म्हणजेच काय? पर युनिट एरिया म्हणजे काय? एरिया किती असतो स्पिअरचा? 4πr². ही झाली सरफेस चार्ज डेन्सिटी. तर आता आपण केलं, सॉरी, 4π कॅपिटल R². राईट. तर आता आपण ह्याला कसं लिहू शकतो? आता आपण ह्या फॉर्म्युलाला 4πr² ला आपण काय लिहू शकतो? सॉरी, 4πr² काय येणार? क्यू बाय सिग्मा. क्यू बाय सिग्मा. राईट. सो ही जी 4πr² ची व्हॅल्यू आहे ती आपण ई मध्ये टाकली, ह्या फॉर्म्युलामध्ये टाकली, तर ईचा फॉर्म्युला काय बनेल? हे ह्या 4πr² च्या जागी हे तुम्ही टाकून बघा काय येईल? ई इज सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट r² बाय r². हा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. इथं तुम्ही टाकून बघा 4πr² आहे. 4πr² च्या जागी काय टाका? क्यू बाय सिग्मा. सो जर इथं तुम्ही क्यू बाय सिग्मा टाकलं तर तुम्हाला काय मिळेल? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट r² बाय r². हा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. कशाचा? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. सो हा फर्स्ट ऍप्लिकेशन झाले. नेक्स्ट ऍप्लिकेशन, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग सिलेंडर. आता हा सिलेंडर आहे, चार्ज सिलेंडर, ह्याच्यावरती पण चार्ज आहे. ह्याच्यावरती पण चार्ज आहे. आणि ह्या स्पिअरचा हा रेडियस आहे. स्पिअरचा रेडियस कॅपिटल आर आहे. आता या स्पिअरमुळे किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जनरेट होईल असं त्यांनी यासाठी एक फॉर्म्युला आहे. सो तो काय फॉर्म्युला आहे? या स्पिअर पासून डिस्टन्स आर वरती एक ऑब्जेक्ट ठेवला, एक पॉइंट ठेवला, तर ह्या सिलेंडरमुळं सॉरी स्पिअर नाही, सिलेंडरमुळं या पॉइंट वरती किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जनरेट होईल? त्याचा फॉर्म्युला काय आहे? ई इज 1/2πε0 लॅम्बडा बाय आर. हा फॉर्म्युला आहे. कशाचा? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू लॉंग सिलेंडर. राईट. सो ह्याला तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? 1/4π. समजा इथं आपण लिहिलं 1/4πε0. म्हणजे खाली काय केलं? खाली 2 न मल्टिप्लाय केलं, 1/4πε0 लिहिलं. वर पण 2 न मल्टिप्लाय करा, 2 लॅम्बडा बाय आर. असं सुद्धा तुम्ही ह्याला लक्षात ठेवू शकता. इज 1/4πε0 2 लॅम्बडा बाय आर. 1/4πε0 ची व्हॅल्यू काय असते? 1/4πε0 9 × 10⁻⁹. ह्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 1/4πε0 2 लॅम्बडा बाय. राईट. आता ह्याच्यामध्ये जर आपण सिग्मा, आता हाच फॉर्म्युला सिग्माच्या टर्म्स मध्ये कसं लिहिणार? सिग्माच्या टर्म्स मध्ये सिग्मा काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजेच काय? चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया. सिलेंडरचा एरिया काय असतो? 2πrl. सो सिग्मा काय आला? Q/2πrl. सो आता ह्या सिग्माला आपण ह्यामध्ये टाकलं तर फॉर्म्युला काय बनतो? डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेरिवेशन करत बसू नका. फॉर्म्युला काय येणार? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट आर बाय स्मॉल आर. कॅपिटल आर काय आहे? सिलेंडरचा रेडियस. स्मॉल आर काय आहे? किती डिस्टन्स वरती आपण पॉइंट ठेवलाय ते डिस्टन्स. राईट. सो हा एक दुसरा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले. ई इज 1/4πε0 2 लॅम्बडा बाय आर. ई इज सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट कॅपिटल आर बाय स्मॉल आर. नेक्स्ट पॉइंट,
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइट प्लेन शीट. हे प्लेन शीट आहे. प्लेन शीट मुळे आता काय येणार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? सिंपल फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइट प्लेन शीट इज सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. हा एकच फॉर्म्युला. एवढा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवा. राईट. डायरेक्टली क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारतील इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइट प्लेन शीट किती असेल. सो तुम्ही डायरेक्ट लिहू शकता सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. फर्स्ट तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स वर्क डन टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन अपॉन चार्ज. राईट. हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज. आता हा पॉइंट काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. त्याचा फॉर्म्युला काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज V इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q बाय R. हा कशाचा फॉर्म्युला आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. बेसिक फॉर्म्युला आहे. राईट. सो एकच फॉर्म्युला आहेत, सिंपल पॉइंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पॉइंट. सो हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस. आता सिस्टम ऑफ चार्जेस आहेत, त्यांची पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची? समजा इथे एक चार्ज आहे Q, इथे एक चार्ज आहे Q आणि तो फ्री स्पेस मध्ये आणून ठेवला. चार्ज Q फ्री स्पेस मध्ये आणून ठेवला तर त्याला किती एनर्जी लागेल? काहीच एनर्जी नाही लागणार, कारण का? फ्री स्पेस आहे. फ्री स्पेस मध्ये एक चार्ज आणला, सो एनर्जी नाही लागणार. दुसरा चार्ज आणला Q2, दुसरा चार्ज आणला Q2. आता Q2 चार्जला कोणाच्या अगेन्स्ट वर्क करावे लागेल? Q1 चार्ज अगेन्स्ट. समजा हे डिस्टन्स आहे R12. सो पोटेन्शियल एनर्जी यांची काय येणार? फर्स्ट तर Q1 चार्ज आणला. Q1 चार्जला आणायला किती वर्क लागलं? वर्क नाहीच लागलं, कारण का? फ्री स्पेस आहे. फ्री स्पेस म्हणजे मोकळी स्पेस. सो मोकळ्या स्पेस मध्ये एक चार्ज आणताना काय वर्क लागेल का? नाही. सो Q1 चार्ज आणताना 0 वर्क लागेल. Q1 चार्ज आणताना 0 वर्क लागलं. प्लस Q2 चार्ज आणताना किती वर्क लागलं? Q1 च्या अगेन्स्ट वर्क करावं लागलं, कारण पहिला ऑलरेडी फ्री स्पेस मध्ये Q1 होता. राईट. नंतर आपण Q2 आणला. सो Q2 आणताना Q1 च्या विरुद्ध वर्क करावे लागेल. सो ते वर्क काय येणार? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 Q1 अपॉन R21 हे डिस्टन्स. राईट. सो हे फॉर्म्युला आहेत. तर बेसिक फॉर्म्युला काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस. याचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? तर टोटल एनर्जी डेल्टा यू आपण म्हणूया त्याला इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट QI QN अपॉन RIN. हा बेसिक फॉर्म्युला आहे. I आणि N काय आहे? हे 1 आणि 2. समजा आता आपण काय करूया, हे दोन चार्जेस झाले. आता अनेक चार्ज आणूया. तिसरा चार्ज Q3 आणला तर Q3 ला कोणाच्या अगेन्स्ट वर्क करावे लागेल? Q1 च्या अगेन्स्ट प्लस Q2 च्या अगेन्स्ट. राईट. कारण का? ऑलरेडी Q1 आणि Q2 होते, आता नवीन Q3 आला. सो Q3 ला Q1 आणि Q2 च्या अगेन्स्ट वर्क करावा लागेल. सो हे वर्क काय येईल? ह्यांच्यातला डिस्टन्स काय घेऊया आपण? R13. ह्यांच्यातला डिस्टन्स R23. सो ह्याच्यामध्ये अजून किती टर्म्स ऍड करावे लागतील? अजून 2 टर्म्स. कशा काय? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q3 अपॉन R13 प्लस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 Q3 अपॉन R13. असे किती पण चार्जेस दिले असतील तर ह्यानुसार तुम्ही काढू शकता. सो हा बेसिक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिस्टम ऑफ चार्जेस टाकायचे. राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये पण इक्विलॅटरल ट्रायंगलचे क्वेश्चन्स दिले आहेत. सो ह्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. राईट. सो नेक्स्ट पॉइंट आता आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे? रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल V. E आणि V मध्ये काय रिलेशन आहे असं त्यांनी यासाठी एक फॉर्म्युला दिला.
सो तो काय फॉर्म्युला, E इज मायनस चेंज इन पोटेन्शियल अपॉन dx. E इज मायनस dv बाय dx. हा टेक्स्टबुक मध्ये एका छोट्याशा बॉक्स मध्ये हा फॉर्म्युला दिलाय. त्याच्याबद्दल काही जास्त एक्सप्लेनेशन नाहीये, पण तरी पण हा फॉर्म्युला मी इथे दिलाय, हे रिलेशन दिले. E इज मायनस dv बाय dx हा एक फॉर्म्युला. नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. डायपोलमुळे किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होईल असं त्यांनी विचारलंय. यासाठी एक फॉर्म्युला दिलाय. सो हा एक डायपोल आहे. डायपोल म्हणजे काय, डायपोल म्हणजे काय, दोन चार्जेस, हा आहे मायनस क्यू, हा आहे प्लस क्यू. दोन चार्जेस, हा आहे सेंटर ओ, हे डिस्टन्स एल, हे डिस्टन्स एल, हा असतो डायपोल. सो या डायपोल मुळे किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस होईल असं त्यांनी त्यासाठी फॉर्म्युला दिलाय. सो ह्या डायपोल पासून डिस्टन्स आर वरती एक पॉइंट आहे. डिस्टन्स आर वरती एक पॉइंट आहे. सो त्या पॉइंट वरती किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होईल, त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज 1/4 pi epsilon naught P cos theta बाय R स्क्वेअर. P cos theta बाय R स्क्वेअर. आता इथं P काय आहे, P इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. त्याचा फॉर्म्युला काय असतो, P जर तुम्हाला विचारला तर P चा फॉर्म्युला काय आहे, P इज Q इंटू 2L. हा आहे P चा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला. सो जेव्हा डायपोल वरती कोणता तरी चार्ज असतो डिस्टन्स आर वरती, सो तेव्हा त्याच्यावरती इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट जनरेट होत असते, त्याला आपण काय म्हणतो, P म्हणतो. सो P इज Q इंटू 2L हा फॉर्म्युला आहे, आणि हा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे, त्या डायपोल मुळे जनरेट होणार आहे. सो तो फॉर्म्युला काय आहे, V इज 1/4 pi epsilon naught P cos theta बाय R स्क्वेअर. या आडव्या लाईनला आपण काय म्हणतो, या डायपोलला ह्याला म्हणतो ऍक्सिस. सो जर तुम्हाला ऍक्सिस वरती किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल होईल असं त्यांनी विचारलं, तर ऍक्सिस वरती अँगल किती येणार, अँगल येणार 0. सो कॉस 0 काय 1. सो ऍक्सिस वरती किती येणार पोटेन्शियल, 1/4 pi epsilon naught P बाय R स्क्वेअर. आणि जर तुम्हाला इक्वेटर वरती विचारलं, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण इक्वेटर म्हणतो. सो जर तुम्हाला इक्वेटर वरती विचारलं तर इक्वेटर वरती काय येणार फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज 1/4 pi epsilon naught. अँगल काय येणार 90 डिग्री, कॉस 90 काय 0. सो पूर्ण इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे 0 बनतं कुठं, इक्वेटर वरती. सो हे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन एन इलेक्ट्रिक फील्ड. आता जो डायपोल होता तो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्यामध्ये हा डायपोल ठेवला, त्याची डायपोल मुवमेंट आहे P. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट P इज Q इंटू 2L, राईट. सो हा डायपोल जर आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवला, तर त्यावेळी त्याची पोटेन्शियल एनर्जी किती येईल, त्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, सो फॉर्म्युलाच्या आधी जेव्हा हा डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा त्याच्यावरती टॉर्क जनरेट होतो. त्या टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, P बार क्रॉस E बार, म्हणजेच PE साइन थिटा, हा त्याचा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला झाला टॉर्कचा. सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. टॉर्क इज PE साइन थिटा. P म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट Q इंटू 2L. E इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, साइन थिटा इज अँगल, राईट. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जी U
किंवा आपण त्याला पीई म्हणूया. पोटेन्शियल एनर्जी पीई is PE cos θ1 मायनस cos θ2. हा आहे कशाचा फॉर्म्युला? पीईचा. पीई म्हणजे काय? हा पीई म्हणजे काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. आणि हा पीई काय आहे? कन्फ्यूज व्हायचं नाही. हा पीई म्हणजे काय आहे? हा पी म्हणजे क्यू इंटू टी एल म्हणजेच काय? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ई म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. नाहीतर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, पोटेन्शियल एनर्जी यू इज पी कॉस θ1 मायनस कॉस θ2. जर कन्फ्युजन होत असेल तर. राईट. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. पीई इज पी कॉस θ1 मायनस कॉस θ2. पीई म्हणजे काय आहे? पण पोटेन्शियल एनर्जी. राईट. सो हे बेसिक फॉर्म्युला. नेक्स्ट पॉइंट आहे कपॅसिटरचा. सो फर्स्ट तर बेसिक फॉर्म्युला काय आहे कपॅसिटरचा? सी इज क्यू बाय व्ही. हा फॉर्म्युला आहे कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. सो सी इज क्यू बाय व्ही हा बेसिक फॉर्म्युला. आता जर असे अनेक कपॅसिटर सिरीज मध्ये लावले, C1, C2, C3, C4 अप टू CN पर्यंत लावू, तर ह्या टोटल कपॅसिटरचा कपॅसिटन्स कसा आपण काढतो? 1/CS. CS म्हणजे काय? सिरीज मध्ये लावलेत म्हणून S. 1/CS इज 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस 1/C4 प्लस 1/C5 अप टू 1/CN. जेवढे कपॅसिटर दिले असतील तेवढे. सो हा सिरीजचा फॉर्म्युला. आता जर दोनच कपॅसिटर दिले असतील, दोनच, एक C1 आणि एक C2, तर तेव्हा त्यांचा फॉर्म्युला काय येणार? 1/CS इज 1/C1 प्लस 1/C2. राईट. आता ह्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. तर CS जेव्हा दोनच कपॅसिटर दिले असतील तेव्हा आणि सिरीज मध्ये असतील तेव्हा त्याचा कपॅसिटन्स आपण कसा काढू शकतो? डायरेक्ट प्रोडक्ट अपॉन सम C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हा येणार टोटल कपॅसिटन्स. नेक्स्ट, आता जर कपॅसिटर पॅरलल मध्ये लावले, म्हणजे एक C1 इथं, परत इथं C2, परत C3, C4, असे n टाइम्स पॅरलल मध्ये लावले, तर तेव्हा त्यांचा टोटल कपॅसिटन्स Cp हा काय बनतो? C1 प्लस C2 प्लस C3 प्लस अप टू Cn. जेवढे कपॅसिटर दिले असतील तेवढे n टाइम्स. राईट. सो हा तर फॉर्म्युला बेसिक आहे. C1 प्लस C2 प्लस C3 जेवढे फक्त ऍड करायचं. नेक्स्ट पॉइंट, हे फॉर्म्युले पाठ करा. नेक्स्ट पॉइंट, द कपॅसिटन्स ऑफ ए कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक आणि विदाउट डायलेक्ट्रिक. काय आहे फॉर्म्युला? C इज A एप्सिलॉन नॉट K बाय D. हा K काय आहे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हा K काय आहे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता जेव्हा डायइलेक्ट्रिक नसेल तेव्हा काय फॉर्म्युला येईल? ए इज एप्सिलॉन नॉट बाय डी. सिंपल. जेव्हा डायइलेक्ट्रिक दिला नसेल तेव्हा के ची व्हॅल्यू काय घेणार? के ची व्हॅल्यू 1 घेणार. म्हणजे काय फॉर्म्युला बनेल सी इज ए एप्सिलॉन नॉट बाय डी. सिंपल फॉर्म्युले. सो हे फॉर्म्युले तुम्ही हे फॉर्म्युले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असली पाहिजे, कॉन्स्टंट आहे किंवा ती क्वेश्चन मध्ये दिली असेल. ए काय आहे? एरिया. ए आहे एरिया. आणि डी म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन प्लेट्स. डिस्टन्स बिटवीन प्लेट्स. सो सी चा फॉर्म्युला काय बनतो? ए इप्सिलॉन नॉट के बाय डी.
हा सिंपल फॉर्म्युला आहे कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर्स. राईट. सो डिस्टन्स बिटवीन प्लेट्स म्हणजे काय आहे? हा असतो कपॅसिटर. सो ह्या दोन प्लेटमध्ये किती डिस्टन्स आहे त्याला आपण स्मॉल डी म्हणतो. हे आहे स्मॉल डी. राईट. सो नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे? एनर्जी. लास्ट पॉइंट आहे. एनर्जी स्टोअर्ड इन अ कपॅसिटर. एनर्जी स्टोअर्ड इन अ कपॅसिटर. सो त्यासाठी 3 फॉर्म्युले आहेत. फर्स्ट, एनर्जी स्टोअर इन कपॅसिटर यू इज हाफ CV स्क्वेअर. सी म्हणजे काय? कपॅसिटन्स. व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल. दुसरा फॉर्म्युला आहे एनर्जी यू इज हाफ QV. हाफ QV, हाफ CV स्क्वेअर आणि काय? Q स्क्वेअर बाय 2C. हे 3 फॉर्म्युले आहेत एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. सिंपल फॉर्म्युले. ह्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन बनतात. एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. रिलेशन विचारतील. डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. राईट. सो इथं सी म्हणजे कपॅसिटन्स आहे, व्ही म्हणजे पोटेन्शियल, क्यू चार्ज, व्ही इज पोटेन्शियल, सी इज कपॅसिटन्स, क्यू इज चार्ज. सो हा फॉर्म्युला एनर्जी, हे फॉर्म्युला एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. नेक्स्ट पॉइंट. सो हे टोटल फॉर्म्युला ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि काही माझ्याकडून एखादा फॉर्म्युला राहिला असेल तर ते प्लीज तुम्ही कमेंट सेक्शन वरती सांगा. आणि ही जी पूर्ण स्लाइड होती आतापर्यंत लिहिलेली, त्या पूर्ण स्लाइडची PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सो ते त्या फॉर्म्युल्याची तुम्ही प्रिंट मारू शकता. राईट. सो आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिकचे आपण सुपर थेरेटिक क्वेश्चन्स बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आता पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवा. आता आपण हा सेशन इथे एंड करूया, कारण आता फॉर्म्युला शीट कम्प्लीट झाली. सो आता सुपर थेरेटिक क्वेश्चन्स बघूयात ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. राईट. सो सेशन जर आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. आता सेशन एंड करतो इथं. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन ऑफ द सुपर 30 क्वेश्चन्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. राईट. सो काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन वरती नक्की कळवा. नाऊ लेट्स एंड दिस सेशन. टिल देन, थँक यू.